वेलकम टू सेशन नंबर 6 इन टॅली ERP9. आजच्या या सेशनमध्ये आपण वाउचर एंट्री या टॉपिकबद्दल डिस्कस करणार आहोत. टॅली ERP9मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करण्यासाठी बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे वाउचर टाइप्स उपलब्ध आहेत. अँड यूजिंग दीज वाउचर टाइप्स, या वाउचर टाइपचा वापर करून आपल्याला ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज टॅलीमध्ये करता येऊ शकतात. By default in Tally ERP9 there are 18 different pre-defined voucher types. Tally ERP9 मध्ये एकूण 18 pre-defined vouchers उपलब्ध आहेत आणि पेरोल नावाचा फीचर जर ऑन केला असेल तर टोटल वाउचरची संख्या होते 20. पेरोल फीचर इज इनेबल्ड, द नंबर ऑफ pre-defined voucher will become 20. And voucher type pertains to accounting, inventory and payroll. काही अकाउंटिंग टाईपचे वाउचर्स आहेत, काही इन्व्हेंटरी टाईपचे वाउचर्स आहेत आणि काही पेरोल टाईपचे वाउचर्स आहेत. अकाउंटिंग वाउचर्स इफेक्ट ऑन अकाउंटिंग बुक्स. इन्व्हेंटरी वाउचर्स आर यूज्ड फॉर इन्व्हेंटरी अँड पेरोल वाउचर्स हे पेरोल किंवा सॅलरी अकाउंटिंगमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेससाठी वापरले जातात. These all voucher types are used for recording various transactions according to their needs. गरजेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या वाउचरचा वापर करून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रान्झॅक्शन्स टॅली ERP9मध्ये एंटर करता येऊ शकतात किंवा रेकॉर्ड करता येऊ शकतात. टॅली ओपन केल्यानंतर गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये अकाउंटिंग वाउचर्स, इन्व्हेंटरी वाउचर्स आणि पेरोल वाउचर्स असे वेगवेगळे ऑप्शन्स उपलब्ध होतात आणि यांच्या सहाय्यानं आपल्याला वाउचर एंट्री करता येऊ शकेल. फॉर एक्झाम्पल अकाउंटिंग वाउचर या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर इथे वेगवेगळ्या प्रकारचे वाउचर टाइप्स आपल्याला उपलब्ध झालेले दिसतील. कॉन्ट्रा वाउचर, पेमेंट वाउचर, रिसीट वाउचर, जर्नल वाउचर, सेल्स वाउचर, परचेस वाउचर असे बरेचसे वाउचरचे टाइप्स उपलब्ध आहेत आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या वाउचरच्या टाईपचा उपयोग करून आपल्याला ट्रान्झॅक्शनची एंट्री करता येऊ शकेल. गेटवे ऑफ टॅली या मेनूमध्ये डिस्प्ले नावाचा ऑप्शन यूज करून लिस्ट ऑफ अकाउंटमधून आपल्याला सर्व वाउचर टाइप्स देखील पाहता येऊ शकतील. डिस्प्ले या मेनूमध्ये आल्यानंतर लिस्ट ऑफ अकाउंट्स या ऑप्शनला क्लिक केलात तर आपल्याला सर्व अकाउंट्स आणि त्याचबरोबर सर्व प्रकारच्या वाउचर टाईपचा देखील वापर आपल्याला करता येऊ शकेल. इथे एक शॉर्टकट की आहे Ctrl+V वाउचर टाईप या बटनला क्लिक करा. इथे वाउचरचे सगळे टाईप्स आपल्याला एका लिस्टमध्ये उपलब्ध झालेले दिसतील. तर सर्व वाउचर टाईप्स एकत्रितपणे पाहण्यासाठी डिस्प्ले नावाच्या मेनूमध्ये लिस्ट ऑफ अकाउंट्स या ऑप्शनला क्लिक करा आणि इथून वाउचर टाईप हा ऑप्शन माऊसच्या साहाय्याने क्लिक करा किंवा Ctrl+V प्रेस करा. इथे सर्व प्रकारचे वाउचर्स लिस्ट आउट केलेले दिसतील. तर टॅलीमध्ये एकूण 18 प्रकारचे वाउचर्स उपलब्ध आहेत. देर आर टोटल 18 टाईप्स ऑफ वाउचर्स आणि हे जे प्री डिफाइंड वाउचर्स आहेत हे 3 कॅटेगरीमध्ये डिवाइड करण्यात आलेले आहेत. अकाउंटिंग वाउचर, इन्व्हेंटरी वाउचर आणि पेरोल वाउचर. या ठिकाणी काही वाउचर्सची नावं रेड कलरमध्ये दाखवण्यात आलेली आहेत. हे जे वाउचर्स आहेत हे वाउचर्स जसं की मेमोरंडम वाउचर आणि ऑप्शनल वाउचर हे जे 2 अकाउंटिंग वाउचर्स आहेत यांना अकाउंटिंग वाउचर जरी म्हणलं असलं तरी या वाउचरमध्ये केलेल्या कुठल्याही ट्रान्झॅक्शनची इफेक्ट कोणत्याही प्रकारच्या बुक्स ऑफ अकाउंटवरती केली जात नाही. त्याचबरोबर इन्व्हेंटरी वाउचर्समध्ये परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर हे जे वाउचरचे टाईप्स आहेत या वाउचरमधून केलेली कोणतीही एंट्री कोणत्याही इन्व्हेंटरी बुक्सवरती इफेक्ट करत नाही. त्यामुळं प्री डिफाइंड वाउचर्स काउंट केले जात असताना टोटल 10 अकाउंटिंग वाउचर्स, 8 इन्व्हेंटरी वाउचर्स असे एकूण 18 प्री डिफाइंड वाउचर्स कन्सिडर केले जातात आणि पेरोलमध्ये असणारे 2 असे 20 अकाउंटिंग वाउचर्स, इन्व्हेंटरी वाउचर्स आणि पेरोल वाउचर्स असे टोटल वाउचर टाइप्स कन्सिडर केले जातात. ॲक्च्युली टोटल अकाउंटिंग वाउचर्स 12 आहेत पण त्यातील 2 जे वाउचर्स आहेत मेमोरंडम वाउचर आणि ऑप्शनल वाउचर या 2 वाउचरचा वापर काही खास कारणासाठी केला जातो आणि या प्रकारच्या वाउचरमधून केलेली ट्रान्झॅक्शन कोणत्याही प्रकारच्या बुक्स ऑफ अकाउंटमध्ये इफेक्ट दर्शवत नाही. त्यामुळं या ट्रान्झॅक्शन्स किंवा या वाउचर टाईप्सना नॉन अकाउंटिंग वाउचर्स असं म्हणतात. इन्व्हेंटरी वाउचरमध्ये परचेस ऑर्डर आणि सेल्स ऑर्डर हे जे 2 वाउचर्स आहेत ह्या 2 वाउचर्सना नॉन इन्व्हेंटरी वाउचर असं म्हणतात कारण की कोणत्याही प्रकारच्या इन्व्हेंटरी बुक्सवरती या वाउचरचा परिणाम होत नाही.
किंवा या व्हाउचरच्या सहाय्यानं केलेल्या ट्रान्झॅक्शनचा परिणाम कोणत्याही इन्व्हेंटरी बुक्सवरती किंवा बुक्स ऑफ अकाउंटवरती केला जात नाही. त्यामुळे टोटल व्हाउचरची संख्या ही 20 आहे असं कन्सिडर केलं जातं. रिअल टाईममध्ये व्हाउचरची संख्या 24 आहे आणि हे 4 व्हाउचर्स नॉन अकाउंटिंग आणि नॉन इन्व्हेंटरी या प्रकारचे कन्सिडर केले जातात. आपण आज काही व्हाउचरचे टाईप्स डिस्कस करणार आहोत. सर्वात आधी अकाउंटिंग व्हाउचर्स या कॅटेगरीमध्ये असणारे पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा, सेल्स आणि परचेस हे पहिले 5 व्हाउचरचे प्रकार आज आपण डिस्कस करणार आहोत. पेमेंट व्हाउचर हे व्हाउचर वापरण्यासाठी F5 या शॉर्टकट कीचा वापर केला जातो. कोणत्याही प्रकारच्या कंपनीमध्ये एंट्रीज करण्यासाठी म्हणजे ट्रान्झॅक्शनची रेकॉर्डिंग करण्यासाठी गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंटिंग व्हाउचर या मेनूमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हाउचरचे टाईप्स राईट साईडला असलेल्या व्हर्टिकल बटन बारमध्ये आपल्याला डिस्प्ले होतील. माऊसच्या सहाय्याने डायरेक्टली आपल्याला क्लिक करता येऊ शकेल किंवा इथे जी शॉर्टकट की आहे या शॉर्टकट कीचा देखील वापर करून व्हाउचर आपल्याला सिलेक्ट करता येऊ शकेल. पहिला व्हाउचर टाईप आपण डिस्कस करतो आहोत पेमेंट व्हाउचर आणि या पेमेंट व्हाउचरचा वापर सर्व प्रकारच्या कॅश किंवा बँक पेमेंट ट्रान्झॅक्शनसाठी केला जातो. पेमेंट व्हाउचर इज यूज टू अकाउंट ऑल द पेमेंट्स मेड बाय कंपनी बाय वे ऑफ कॅश और बँक. कुठल्याही व्यक्ती, कुठल्याही पार्टी किंवा कुठल्याही संदर्भात रोख पैसे, चेकद्वारे, NEFT, RTGS, ऑनलाईन ट्रान्सफर कोणत्याही स्वरूपामध्ये जर पेमेंट दिलं गेलं असेल तर अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री पेमेंट व्हाउचरमधून केली जाते. फॉर एक्झाम्पल पेमेंट टुवर्ड्स क्रेडिट परचेस बाय कॅश और बाय चेक. सपोज आपण काही वेळेला क्रेडिट परचेस म्हणजे उधारीवरती खरेदी केलेली आहे आणि त्या खरेदीच्या अगेन्स्ट जर आपण काही पैसे दिले असतील रोखीने अथवा चेक स्वरूपात काही पैसे जर आपण दिले असतील तर अशा ट्रान्झॅक्शनचे एंट्रीज या पेमेंट व्हाउचरमध्ये करायला हव्यात. एक्सपेन्सेस पेड बाय कॅश और बाय चेक. जर एखादा कुठलाही खर्च, सॅलरी किंवा ॲडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस, ट्रॅव्हलिंग किंवा पेट्रोल एक्सपेन्सेस, रिपेरी किंवा मेंटेनन्स कोणत्याही प्रकारचा एक्सपेन्स रोख किंवा चेक स्वरूपात जर दिला गेला असेल अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री ही पेमेंट व्हाउचरमधूनच केली जाते. लोन्स, ॲडव्हान्सेस गिवन बाय कॅश और बाय चेक. जर एखाद्या व्यक्तीला लोन दिलं असेल, कर्ज दिलं असेल किंवा ॲडव्हान्स पैसे दिले असतील काही पर्टिक्युलर पर्पजसाठी तर अशा एंट्रीज देखील पेमेंट व्हाउचरमधूनच एंटर केल्या जातात किंवा रेकॉर्ड केल्या जातात. लोन रिपेमेंट्स, इन्स्टॉलमेंट्स इश्यूड अगेन्स्ट लोन. एखादं लोन घेतलं आहे आणि त्या लोनच्या अगेन्स्ट जर आपण एखादा इन्स्टॉलमेंट, EMI, हप्ता किंवा ते लोन कम्प्लिटली रिपेमेंट केलं असेल तर अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री ही पेमेंट व्हाउचरमधून केली जाते. अँड वन मोर थिंग, असेट परचेस्ड बाय कॅश और बाय चेक. एखादी मालमत्ता, एखादी प्रॉपर्टी, एखादी असेट जर रोख स्वरूपात किंवा चेक किंवा बँक ट्रान्सफर, NEFT, RTGS कोणत्याही प्रकारच्या बँक इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्यानं जर खरेदी केली असेल तर अशा प्रकारच्या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री ही पेमेंट व्हाउचरमध्येच करणं आवश्यक आहे. अकॉर्डिंग टू द नीड म्हणजेच गरजेनुसार प्रत्येक ट्रान्झॅक्शन एका विशिष्ट प्रकारच्या व्हाउचर टाईपमधूनच एंटर केले जाऊ शकतात. पेमेंटच्या सर्व ट्रान्झॅक्शनच्या एंट्रीज ह्या पेमेंट व्हाउचरमधूनच कराव्यात. व्हाउचरचा दुसरा प्रकार आहे रिसीट व्हाउचर आणि या रिसीट व्हाउचरसाठी शॉर्टकट की असणार आहे F6. माऊसच्या सहाय्याने देखील हे रिसीट व्हाउचर आपल्याला क्रिएट करता येतं आणि या रिसीट व्हाउचरमध्ये सर्व प्रकारच्या रिसीटच्या एंट्रीज केल्या जातात. ऑल इनफ्लो ऑफ मनी इन कॅश और थ्रू बँक इज रेकॉर्डेड थ्रू रिसीट व्हाउचर. सर्व प्रकारच्या कॅश रिसीट्स किंवा बँक रिसीट्स एखाद्या व्यक्तीकडून, एखाद्या स्टुडंटकडून किंवा एखाद्या पार्टीकडून कोणत्याही कामासंदर्भात रोख स्वरूपात आपल्या कंपनीला जर पैसे मिळाले असतील किंवा चेक स्वरूपात एखाद्या बँकेच्या इन्स्ट्रुमेंट स्वरूपात जर आपल्याला पैसे मिळाले असतील तर अशा सर्व ट्रान्झॅक्शन्स रिसीट व्हाउचर या व्हाउचरमधून एंटर केल्या जातात. फॉर एक्झाम्पल कॅश और चेक रिसिव्ड फ्रॉम डेटर्स. जे आपले डेटर्स असतात किंवा कस्टमर्स असतात आणि या कस्टमरकडून जे काही पैसे आपल्याला मिळतात किंवा चेक स्वरूपात जर एखादा चेक मिळाला असेल, बँक इन्स्ट्रुमेंट थ्रू किंवा NEFT, RTGS अशा प्रकारचं ट्रान्सफर आपल्याला मिळाला असेल तर अशा सर्व एंट्रीज रिसीट व्हाउचरमधून एंटर करायला पाहिजेत. इन्कम रिसिव्ड बाय कॅश और बाय चेक. एखादा इन्कम म्हणजेच कमिशन, बोनस, इन्सेंटिव्ह, डिस्काउंट कोणत्याही प्रकारचं इन्कम रोख किंवा चेक स्वरूपात मिळालं आहे तर याची एंट्री देखील रिसीट व्हाउचरमधूनच करणं योग्य आहे. आपल्यासारख्या कम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटसाठी जेव्हा एखादे विद्यार्थी फी पे करेल तेव्हा
फी जमा असणाऱ्या ट्रान्झॅक्शनची एंट्री ही रिसीट व्हाउचरमधूनच करावी लागेल. लोन्स ऑर ॲडव्हान्सेस टेकन. काही वेळेस जर आपण एखादं लोन घेतलं असेल किंवा एखाद्या व्यक्तीकडून ॲडव्हान्स पैसे घेतले असतील रोख किंवा चेक स्वरूपामध्ये, अशा ट्रान्झॅक्शनची एंट्री देखील रिसीट व्हाउचरमधूनच केली जाते. आणि त्याचबरोबर असेट्स सोल्ड बाय कॅश ऑर बाय चेक. एखाद्या वेळेस जर आपण एखादी असेट म्हणजे मालमत्ता रोख किंवा चेक स्वरूपात जर आपण विकली असेल तर अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री रिसीट व्हाउचर या प्रकारच्या व्हाउचर टाईपमधून करावी लागते. इन शॉर्ट, पेमेंट ट्रान्झॅक्शन्स आर मेड थ्रू पेमेंट व्हाउचर. सर्व प्रकारच्या पेमेंट ट्रान्झॅक्शन पेमेंट व्हाउचरमधून केल्या जातात आणि सर्व प्रकारच्या रिसीट ट्रान्झॅक्शन रिसीट व्हाउचरमधून केल्या जातात. आणखीन एक व्हाउचरचा प्रकार आहे कॉन्ट्रा व्हाउचर. शॉर्टकट की आहे F4. आणि या कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर सर्व प्रकारच्या डिपॉझिट्स आणि विड्रॉलसाठी केला जातो. कॉन्ट्रा एंट्री इज अ ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग ट्रान्सफर ऑफ कॅश बिटवीन वन कॅश अकाउंट टू अनदर कॅश अकाउंट और वन कॅश अकाउंट टू अनदर बँक अकाउंट. म्हणजे बँकेमध्ये जर रोख पैसे आपण डिपॉझिट केले असतील, बँकेमधून जर काही वेळा आपण पैसे विड्रॉ केले असतील किंवा एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये जर ट्रान्सफर केले असतील, अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री कॉन्ट्रा व्हाउचरमधून करावी लागते. फॉर एक्झाम्पल, एखाद्या बिझनेसमध्ये दिवसभराच्या मालाच्या विक्रीमधून जी काही रोख रक्कम आपल्याला मिळते, ही रोख रक्कम रोजच्या रोज बँकेमध्ये डिपॉझिट केली जाते. आणि जेव्हा आपण कॅश बँकेमध्ये डिपॉझिट करतो, अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री ही कॉन्ट्रा व्हाउचर या प्रकारामधून करावी लागते. फॉर एक्झाम्पल, ट्रान्झॅक्शन इंडिकेटिंग फंड्स फ्रॉम कॅश अकाउंट टू कॅश अकाउंट, कॅश अकाउंट टू बँक अकाउंट, बँक अकाउंट टू कॅश अकाउंट. थोडक्यात बँकेत पैसे रोख भरले किंवा बँकेतून पैसे विड्रॉ केले किंवा एका बँक अकाउंटमधून दुसऱ्या बँक अकाउंटमध्ये पैसे जर ट्रान्सफर केले, अशा सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री कॉन्ट्रा व्हाउचर या प्रकारामधून केली जाते. काही कंपनीमध्ये कॅश अकाउंट मल्टिपल असू शकतात. जसं की एखाद्या मोठ्या कंपनीमध्ये जे काउन्सिलर किंवा रिसेप्शनिस्ट असतात, क्लर्क्स असतात, त्यांच्याकडे एक पेटी कॅश अकाउंट दिला जातो. म्हणजे रोजच्या किंवा किरकोळ खर्चासाठी एक ठराविक रक्कम दर महिन्याला पेटी कॅश स्वरूपात दिली जाते आणि ते क्लर्क्स काही छोट्या छोट्या वस्तूंच्या खरेदीसाठी किंवा खर्चासाठी पेटी कॅशमध्ये असणाऱ्या रकमेचा वापर करतात. म्हणजे मूळ कॅश आणि पेटी कॅश अशा दोन वेगवेगळे कॅश अकाउंट आपल्याला क्रिएट करता येऊ शकतात. तर काही वेळेला आपल्याला पेटी कॅशमध्ये शिल्लक राहिलेली रक्कम मूळ कॅश अकाउंटला ट्रान्सफर करावी लागते आणि कॅश अकाउंटमध्ये असणारी रक्कम पेटी कॅश अकाउंटला दर महिन्याला ट्रान्सफर करावी लागते. अशा ट्रान्झॅक्शनची एंट्री कॉन्ट्रा व्हाउचरमधून करायची आहेत. सो कॉन्ट्रा व्हाउचर इज यूज टू एंटर द ट्रान्झॅक्शन और रेकॉर्ड द ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू डिपॉझिटिंग कॅश इन टू बँक, विड्रॉईंग कॅश इन टू बँक, विड्रॉईंग कॅश फ्रॉम बँक. ATMमधून जर एखादे पैसे विड्रॉ केले तर बँकेतून पैसे विड्रॉ केले जातात आणि अशा विड्रॉलच्या एंट्रीज कॉन्ट्रा व्हाउचरमधून आपल्याला रेकॉर्ड करावे लागतील. टॅली ERP9मध्ये पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा ह्या 3 प्रकारच्या व्हाउचर्सचा वापर करण्यासाठी 2 पद्धतीचा वापर केला जातो. पहिली पद्धत आहे सिंगल एंट्री मोड आणि दुसरी पद्धत आहे डबल एंट्री मोड. आणि या 2 वेगवेगळ्या प्रकारांना आपल्याला टॅलीमध्ये पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा या व्हाउचरची एंट्री करता येते. नॉर्मली पहिल्यांदा जेव्हा आपण गेटवे ऑफ टॅलीमध्ये अकाउंटिंग व्हाउचरमध्ये क्लिक करू, तेव्हा कॉन्ट्रा, पेमेंट आणि रिसीट हे जे 3 व्हाउचर्स आहेत, हे 3 व्हाउचर बाय डिफॉल्ट सिंगल पेमेंट मोड किंवा सिंगल एंट्री मोडमध्ये डिस्प्ले होतात. तर पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा ह्या 3 प्रकारच्या व्हाउचर वापरण्यासाठी एकूण 2 पद्धती असतात. एक आहे सिंगल एंट्री मोड आणि दुसरा आहे डबल एंट्री मोड. व्हाउचर टाईप्समध्ये आल्यानंतर कॉन्फिगरेशन नावाचं बटन प्रेस करा. F12 हे शॉर्टकट की वापरू शकता किंवा व्हर्टिकल बटन बारमध्ये सर्वात शेवटी कॉन्फिगरेशन नावाचं बटन आहे. ह्या बटनला क्लिक केल्यानंतर इथे एक ऑप्शन उपलब्ध आहे, एक सेटिंग उपलब्ध आहे, यूज सिंगल एंट्री फॉर पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा. म्हणजे पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा या 3 व्हाउचरसाठी आपल्याला सिंगल एंट्री मोडचा वापर करायचा आहे की डबल एंट्री मोडचा वापर करायचा आहे, याचं सेटिंग आपल्याला या स्क्रीनमधून करता येणार आहे. जर आपण हा ऑप्शन नो सेट केला, यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट, रिसीट, कॉन्ट्रा, इथे जर आपण नो सेट केलं तर आता हे जे पेमेंट व्हाउचर, रिसीट व्हाउचर आणि कॉन्ट्रा व्हाउचर डिस्प्ले होईल, हे डबल एंट्री मोडमध्ये डिस्प्ले होईल. हे ओळखण्यासाठी
पेमेंट, कॉन्ट्रा आणि रिसीट व्हाउचरमध्ये टू बाय किंवा डेबिट क्रेडिट अशा लेबलचा वापर केला जातो. आता पहा, कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये टू आणि बाय असे दोन ऑप्शन दिसत आहेत. पेमेंट व्हाउचरमध्ये टू आणि बाय असे दोन व्हाउचर ऑप्शन दिसत आहेत. रिसीटमध्ये देखील टू आणि बाय असे ऑप्शन आपल्याला दिसू शकतात. काही ठिकाणी टू बायचा वापर केला जातो, तर काही ठिकाणी डेबिट क्रेडिट असे दोन शब्द वापरले जातात. जर आपल्याला डेबिट क्रेडिट किंवा टू बाय असे शब्द दिसत असतील तर याचा अर्थ आहे की हा डबल एंट्री मोड सुरू आहे. आणि डबल एंट्री आणि सिंगल एंट्री मोड ह्या दोन्हीमध्ये जर स्विच करायचं असेल तर व्हर्टिकल बटन बारमध्ये कॉन्फिगरेशन F12 ही शॉर्टकट की प्रेस करा आणि यामध्ये यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसीट कॉन्ट्रा जरुरीप्रमाणे हा ऑप्शन येस किंवा नो सेट करता येऊ शकेल. सुरुवातीला जेव्हा आपण प्रॅक्टिस करणार आहोत तेव्हा आपल्याला सिंगल एंट्री मोडचा वापर करायचा नाही आहे. आपण डबल एंट्री मोडचाच वापर करून एंट्री करणार आहोत. डबल एंट्री मोडमध्ये प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या दोन बाजू आपण कन्सिडर करतो. एक आहे डेबिट बाजू आणि दुसरी आहे क्रेडिट बाजू. काही वेळेस डेबिट आणि क्रेडिट या दोन बाजू टू आणि बाय ह्या दोन शब्दांनी देखील ओळखता येतात. तर आपल्याला यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसीट कॉन्ट्रा हा ऑप्शन बंद करायचा आहे, म्हणजे नो सेट करायचा आहे. आणि त्याचबरोबर यूज डेबिट क्रेडिट इन्स्टेड ऑफ टू बाय ड्युरिंग एंट्री, म्हणजे टू आणि बायच्या ऐवजी क्रेडिट डेबिट वापरायचं आहे का, तर हा ऑप्शन ॲक्टिवेट करायचा आहे. म्हणजे तो वाय टाईप करून एंटर प्रेस करायचा आहे. आता पहा की आपल्याला पेमेंट व्हाउचरमध्ये, रिसीट व्हाउचरमध्ये किंवा कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये क्रेडिट किंवा डेबिट असे शब्द पाहायला मिळतील. आणि याचा अर्थ आहे की हा आता डबल एंट्री मोड आणि डेबिट क्रेडिटचा वापर करून आपल्याला आता एंट्री करणं पॉसिबल होऊ शकेल. पेमेंट रिसीट कॉन्ट्रा व्हाउचर्स कॅन बी पास्ड युजिंग सिंगल एंट्री मोड और डबल एंट्री मोड. पेमेंट रिसीट कॉन्ट्रा हे तिन्ही व्हाउचर्स सिंगल एंट्री मोड आणि डबल एंट्री मोड अशा दोन पद्धतीनं रेकॉर्ड करता येतील. अँड टू टॉगल बिटवीन सिंगल अँड डबल एंट्री मोड वी नीड टू चेंज द सेटिंग्स. आपल्याला सेटिंग्स बदलायला लागतील आणि त्यासाठी आपल्याला कॉन्फिगरेशन या मेनूमध्ये जायचं आहे. F12 ही शॉर्टकट की प्रेस करून कॉन्फिगरेशन मेनूमध्ये जायचं आहे आणि यूज सिंगल एंट्री मोड फॉर पेमेंट रिसीट कॉन्ट्रा हा ऑप्शन आपण येस किंवा नो सेट करू शकता. गणेश एंटरप्राइजेस या पहिल्या एक्झरसाइजमध्ये जेव्हा आपण अकाउंट्स क्रिएट करू आणि अकाउंट्स क्रिएट केल्यानंतर आपल्याला व्हाउचर एंट्री सांगितलं जाईल, तेव्हा सर्वात पहिल्यांदा कॉन्फिगरेशन मेनूमध्ये गेल्यानंतर यूज सिंगल एंट्री मोड हा ऑप्शन आपल्याला नो सेट करायचा आहे आणि यूज क्रेडिट डेबिट इन्स्टेड ऑफ टू बाय ड्युरिंग एंट्री हा ऑप्शन आपल्याला येस सेट करायचा आहे. आणि हे सेटिंग केल्यानंतरच आपल्याला ट्रान्झॅक्शनची एंट्री करायला सुरुवात करायची आहे. आजच्या सेशनमध्ये आपण व्हाउचरचे टाईप्स डिस्कस करतो आहे. आत्तापर्यंत आपण एकूण 3 व्हाउचरचे टाईप्स डिस्कस केले: पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा. पेमेंट व्हाउचरचा वापर केला जातो पेमेंटची एंट्री करण्यासाठी, रिसीट व्हाउचरचा वापर केला जातो रिसीटची एंट्री करण्यासाठी, आणि कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर केला जातो कॅश डिपॉझिट आणि कॅश विड्रॉल आणि बँक टू बँक ट्रान्सफर अशा एंट्रीसाठी कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर केला जाऊ शकतो. पुढचा व्हाउचरचा प्रकार आहे सेल्स व्हाउचर. अँड सेल्स व्हाउचर इज यूज टू रेकॉर्ड द सेल्स ट्रान्झॅक्शन्स ऑफ द कंपनी. एखाद्या कंपनीमध्ये जेव्हा आपण एखादी वस्तू किंवा एखादी सेवा म्हणजे सर्व्हिस आपण सेल करतो, अशा सेलच्या एंट्रीज सेल्स व्हाउचरमधून रेकॉर्ड केल्या जातात. यू कॅन पास द एंट्री यूजिंग द व्हाउचर मोड और इनवॉइस मोड. जसं पेमेंट रिसीट कॉन्ट्रामध्ये सिंगल एंट्री मोड आणि डबल एंट्री मोड असे दोन पर्याय उपलब्ध आहेत, तसंच सेल्स आणि परचेस व्हाउचरमध्ये ॲज व्हाउचर आणि ॲज इनवॉइस असे दोन वेगवेगळ्या पद्धती उपलब्ध आहेत. टॅली ERP9मध्ये जेव्हा आपण सेल्स व्हाउचर आणि परचेस व्हाउचर ओपन करू तेव्हा हे सेल्स व्हाउचर आपण ॲज व्हाउचर आणि ॲज इनवॉइस या दोन वेगवेगळ्या प्रकारे इनपुट करू शकतो. सेल्स व्हाउचरमध्ये क्लिक केल्यानंतर इथे Ctrl+V असे एक शॉर्टकट की आहे. ॲज व्हाउचर आणि ॲज इनवॉइस अशा दोन पद्धती उपलब्ध आहेत. काही ठिकाणी सेल्स ट्रान्झॅक्शनमध्ये ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशन्स वगैरे करावे लागतात आणि अशा प्रकारच्या ऑटोमॅटिक कॅल्क्युलेशनसाठी वगैरे इनवॉइस मोडचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. यू कॅन पास ॲन एंट्री यूजिंग द व्हाउचर मोड ऑर द इनवॉइस मोड वेअर द कॅल्क्युलेशन्स कॅन बी ऑटोमेटेड अँड द ट्रान्झॅक्शन्स कॅन बी फेड इन टू द सिस्टीम इझिली. म्हणजे सिस्टीममध्ये ट्रान्झॅक्शन इझिली इनपुट करता यावी यासाठी दोन वेगवेगळ्या प्रकारचे टाईप्स उपलब्ध आहेत किंवा मेथड्स आहेत. जी योग्य मेथड वाटेल त्या मेथडने आपण ट्रान्झॅक्शनची एंट्री करू शकतो.
मेथड कोणतीही वापरा, ट्रान्झॅक्शन ही त्याच पद्धतीनं रेकॉर्ड होणार आहे, त्यामुळे मेथडचा इथे कुठं मॅटर होणार नाही आहे. तर सेल्स व्हाउचरमध्ये सर्व प्रकारच्या सेल ट्रान्झॅक्शनची एंट्री केली जाते. कुठल्याही प्रकारच्या ऑर्गनायझेशनमध्ये रोख विक्री किंवा उधार विक्री जर केली गेली असेल तर सर्व प्रकारच्या कॅश सेल्स आणि क्रेडिट सेल ट्रान्झॅक्शनसाठी या प्रकारच्या सेल्स व्हाउचरचा वापर केला जातो. नेक्स्ट इज परचेस व्हाउचर. परचेस व्हाउचर इज यूज टू रेकॉर्ड द परचेस ट्रान्झॅक्शन्स ऑफ द कंपनी. एखाद्या कंपनीमध्ये परचेस ट्रान्झॅक्शन्स रेकॉर्ड करण्यासाठी परचेस व्हाउचरचा वापर होतो आणि याच्यासाठी शॉर्टकट की आहे F9. या परचेस व्हाउचरमध्ये देखील व्हाउचर मोड आणि इनवॉइस मोड असे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. परचेस व्हाउचरला क्लिक केल्यानंतर ॲज इनवॉइस आणि ॲज व्हाउचर असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. Ctrl+V ही शॉर्टकट की वापरून किंवा माऊसद्वारे आपण इथे क्लिक करून हा व्हाउचरचा मोड बदलू शकतो. या ॲज व्हाउचर या मोडमध्ये आपल्याला डेबिट आणि क्रेडिट अशा दोन बाजू सिलेक्ट करता येतात आणि ॲज इनव्हॉइस या ऑप्शनमध्ये डेबिट क्रेडिट हा ऑप्शन न येता पार्टी नेम, परचेस लेजर आणि डायरेक्टली प्रॉडक्ट नेम आपल्याला इथे टाईप करता येऊ शकतात. युजली पहिली जी ट्रान्झॅक्शन किंवा पहिली जी एक्झरसाईज आपण करणार आहोत, या पहिल्या एक्झरसाईजमध्ये आपण ॲज व्हाउचर म्हणजेच व्हाउचर मोडचा वापर करणार आहोत. सेल्स आणि परचेस ट्रान्झॅक्शनसाठी व्हाउचर मोडचा वापर आपल्याला करायचा आहे. त्यामुळे प्रत्येक वेळेस जेव्हा आपण सेल्स ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करू किंवा परचेस ट्रान्झॅक्शन सिलेक्ट करू तेव्हा इथे डेबिट क्रेडिट असा ऑप्शन जर दिसत नसेल तर याचा अर्थ असा आहे की हा इनवॉइस मोड आहे. आपल्याला व्हाउचर या बटनला क्लिक करून व्हाउचर मोडला क्लिक करायचं आहे आणि मगच त्याची एंट्री करायला सुरुवात करायची आहे. आपल्याला काही नवीन व्हाउचर्स क्रिएट पण करता येतात. टॅलीमध्ये टोटल 24 व्हाउचर्स आहेत. त्यातले 4 व्हाउचर्स हे नॉन अकाउंटिंग आणि नॉन इन्व्हेंटरी आहेत. ॲक्च्युअल व्हाउचरची संख्या आहे 20 आणि या सर्व व्हाउचरच्या प्रकाराव्यतिरिक्त काही यूजर डिफाइंड व्हाउचर्स देखील आपण क्रिएट करू शकतो. वी कॅन क्रिएट यूजर डिफाइंड व्हाउचर्स इफ अ व्हाउचर टाईप इज क्रिएटेड. जर एखादा व्हाउचर टाईप जर आपण नवीन क्रिएट केलं तर आपल्याला हवं तसं व्हाउचर नंबरिंग आपण देऊ शकतो. वी कॅन हॅव द डिफरंट व्हाउचर नंबरिंग मेथड्स. वी कॅन गिव आवर ओन प्रेफिक्स अँड सफिक्स डिटेल्स फॉर व्हाउचर नंबरिंग. म्हणजे व्हाउचरच्या नंबरिंगला आपल्याला प्रेफिक्स आणि सफिक्स डिटेल्स सेट करता येऊ शकतात. एखाद्या व्हाउचरसाठी आपल्याला इफेक्टिव्ह डेटची ऑप्शन वापरता येते. आपल्याला काही व्हाउचर्स ऑप्शनल देखील करता येतात जर रिक्वायर्ड असेल तर. त्याचबरोबर एखाद्या व्हाउचरमध्ये आपण काही ठराविक प्रकारचं कॉन्फिगरेशन सेटिंग करू शकतो. म्हणजे एखाद्या व्हाउचरला कॉमन नॅरेशन हवी आहे, सेपरेट नॅरेशन हवी आहे. त्याचबरोबर प्रिंटिंग ऑटोमॅटिकली करायचं आहे. जसं की एखाद्या डिपार्टमेंटल स्टोअरमध्ये वस्तूंची खरेदी आपण जेव्हा करतो काउंटरवरती बिल तयार केल्या केल्या लगेचच बिलाची प्रिंट काढली जाते आणि त्या कस्टमरला त्या बिलाची कॉपी दिली जाते. तसं टॅलीमध्ये देखील आपल्याला सेल्स ट्रान्झॅक्शनमध्ये, रिसिट ट्रान्झॅक्शनमध्ये किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या व्हाउचर्समध्ये प्रिंटिंग हा ऑप्शन ॲक्टिवेट करता येऊ शकेल. ऑटोमॅटिक प्रिंटिंग हा ऑप्शन आपल्याला ॲक्टिवेट करता येईल. एखादं व्हाउचर सेव्ह केल्या केल्या किंवा क्रिएट केल्या केल्या ऑटोमॅटिकली प्रिंटिंग काढता येऊ शकेल. त्याचबरोबर आपल्याला प्रत्येक व्हाउचरचा सेपरेट रिपोर्ट देखील मिळवता येऊ शकेल की एकूण परचेस प्रकारच्या किती ट्रान्झॅक्शन्स आहेत, सेल्स प्रकारच्या किती ट्रान्झॅक्शन्स आहेत. काही बिझनेसमध्ये कॅश सेल म्हणजे रोख विक्री आणि उधार विक्री सेपरेट करण्यासाठी 2 वेगवेगळे व्हाउचर आपण क्रिएट करू शकतो. काही व्यवसायामध्ये बँके थ्रू दिले जाणारे पेमेंट आणि रोख स्वरूपात दिले जाणारे पेमेंट दर्शवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हाउचर्स क्रिएट केले जाऊ शकतात. तर या टॅलीमध्ये बऱ्याच प्रकारचे व्हाउचर्स उपलब्ध आहेत आणि त्याचबरोबर आपण काही व्हाउचर्स क्रिएट देखील करू शकतो. जे व्हाउचर्स ऑलरेडी उपलब्ध आहेत यांना प्री डिफाइंड व्हाउचर्स किंवा इनबिल्ट व्हाउचर्स असं म्हणतात. तर आपण काही व्हाउचर्स नवीन क्रिएट देखील करू शकतो. तर अशा प्रकारे आजच्या सेशनमध्ये आपण व्हाउचर टाईप म्हणजे काय, टॅलीमध्ये असणाऱ्या एकूण सर्व व्हाउचरची संख्या, त्याची लिस्ट आपण या ठिकाणी डिस्कस केली आणि त्याचबरोबर सुरुवातीच्या अकाउंटिंग व्हाउचरमधील पहिले 5 व्हाउचरचे टाईप्स आपण डिस्कस केले. पेमेंट व्हाउचर, रिसीट व्हाउचर, कॉन्ट्रा व्हाउचर, सेल्स व्हाउचर आणि परचेस व्हाउचर. पेमेंट, रिसीट आणि कॉन्ट्रा हे 3 व्हाउचर 2 पद्धतीने वापरता येतात, सिंगल एंट्री मोड आणि डबल एंट्री मोड. आणि जरुरीप्रमाणे हा मोड बदलण्यासाठी F12 कॉन्फिगरेशन मेनू या कॉन्फिगरेशन विंडोमध्ये काही सेटिंग्ज आपल्याला करावे लागतील.
सेल्स आणि परचेस हे जे दोन व्हाउचर्स आहेत हे देखील आपल्याला दोन पद्धतीने रेकॉर्ड करता येतात. एक म्हणजे इनव्हॉइस मोड आणि दुसरं म्हणजे व्हाउचर मोड. जरुरीप्रमाणे आपण योग्य मोडचा वापर करून इनपुट करू शकतो. प्रिव्हियस सेशनमध्ये एका असाइनमेंटबद्दल आपण डिस्कशन केलं होतं आणि इथे आपल्याला एक बॅलन्स शीट क्रिएट करायला सांगण्यात आलेली होती. या ठिकाणी काही लेजर्स क्रिएट करून ठेवण्यात आलेले आहेत आणि या लेजर्स आपल्याला क्रिएट करण्यासाठी सांगण्यात आलेले होते. त्याचबरोबर इथे काही ट्रान्झॅक्शन्स देण्यात आलेले आहेत आणि या ट्रान्झॅक्शनची एंट्री करण्यासंदर्भात काल आपण चर्चा केली होती. सेकंड ट्रान्झॅक्शन आपण डिस्कस करूया. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे कॅश डिपॉझिटेड इन सांगली बँक ₹20,000. सांगली बँक या शाखेमध्ये एकूण 20,000 रुपये आपण डिपॉझिट केले. जेव्हा बँकेमध्ये आपण पैसे डिपॉझिट करतो आपल्या हातातून कॅश जाते, कॅश गोज आउट म्हणून कॅश अकाउंट क्रेडिट साईडला लिहायचं आहे आणि बँक ही रिसिव्हर आहे. बँकेत पैसे जमा झाले, आपला बँकेचा बॅलन्स वाढेल, त्यामुळे इथे एंट्री अशी करावी लागेल सांगली बँक अकाउंट डेबिट. सांगली बँक अकाउंट डेबिट अमाऊंट आहे 20,000 टू कॅश इन हँड अकाउंट अशी एंट्री आपल्याला करावी लागेल. कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट अमाऊंट आहे 20,000. आता इथे अशा प्रकारच्या जर्नल एंट्री करण्याबरोबरच ही एंट्री कोणत्या व्हाउचरमधून इनपुट केली जावी तो व्हाउचर टाईप पण आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे. जसं की पहिली एंट्री आहे कॅश इंट्रोड्यूस्ड ॲज कॅपिटल ₹50,000. आपल्या बिझनेसमध्ये रोख 50,000 रुपये आलेले आहेत. कॅपिटल अकाउंट म्हणजेच कंपनीचा जो मालक आहे, जो ऑथर आहे किंवा जो मूळ भांडवलदार आहे याच्याकडून पैसे आलेले आहेत. तर आपल्या बिझनेसमध्ये जेव्हा पण एखादे पैसे येतील तेव्हा ही एंट्री आपल्याला रिसीट ट्रान्झॅक्शनमध्ये करावी लागेल किंवा रिसीट व्हाउचरमध्ये करावी लागेल आणि या रिसीट व्हाउचरसाठी शॉर्टकट की आहे F6. तर व्हाउचर टाईप या कॉलममध्ये आपल्याला व्हाउचर टाईप पण लिहायचं आहे. दुसरी ट्रान्झॅक्शन आहे कॅश डिपॉझिटेड इन सांगली बँक. सांगली बँक या खात्यामध्ये किंवा सांगली बँकेमध्ये आपण रोख 20,000 रुपये डिपॉझिट केले. जेव्हा आपण कॅश डिपॉझिट करतो तर कॅश डिपॉझिटची एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी आपण कॉन्ट्रा व्हाउचरचा वापर करतो आणि कॉन्ट्रा व्हाउचरला शॉर्टकट की आहे F4. ही शॉर्टकट की आपल्याला वापरायची. नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस पेड इन कॅश ₹2,000. 2,000 रुपये लाईट बिल पे केलेलं आहे. लाईट बिल किंवा इलेक्ट्रिसिटी चार्जेस हा आपला खर्च आहे आणि खर्च नेहमी डेबिटला येतो. त्यामुळे इथे ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी होईल इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट. खर्चाचा अकाउंट हा नेहमी डेबिटला येतो. नॉमिनल अकाउंटचा रूल आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. त्यामुळे इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट हा डेबिट साईडला पोस्ट होईल आणि रोख स्वरूपात आपण हे पैसे दिलेले आहेत. कॅश गोज आउट सो कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट. तर या ठिकाणी ट्रान्झॅक्शनची एंट्री अशी होणार आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस अकाउंट डेबिट टू कॅश इन हँड अकाउंट क्रेडिट. या ट्रान्झॅक्शनमध्ये आपण पैसे रोख स्वरूपात दिलेले आहेत, आपल्याकडून पैसे गेलेले आहेत. जेव्हा आपण एखादा एक्सपेन्स म्हणजेच एखादा खर्च देतो, एखाद्या व्यक्तीला पैसे देतो, तेव्हा त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री पेमेंट व्हाउचरमध्ये करायची आहे. तर इथे व्हाउचर टाईप आपल्याला टाईप करून ठेवायचं आहे F5 शॉर्टकट की आणि त्या व्हाउचरचं नाव इथे आपल्याला टाईप करायचं आहे. अशा प्रकारे या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री करून त्या प्रत्येक ट्रान्झॅक्शनच्या समोर, त्या प्रत्येक जर्नल एंट्रीच्या समोर ती व्हाउचर एंट्री किंवा ती जर्नल एंट्री करण्यासाठी कोणत्या व्हाउचरचा उपयोग करावा, त्या व्हाउचरचा टाईप कोणता वापरावा हे इथं आपल्याला मेन्शन करायचं आहे, इथे आपल्याला लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये आपण प्रत्यक्षात या ट्रान्झॅक्शनची एंट्री करण्यासंदर्भात डिस्कशन करणार आहोत. तर आज प्रॅक्टिस सेशनमध्ये आपल्याला गणेश एंटरप्राइजेस ही बॅलन्स शीट पूर्ण क्रिएट करायची आहे. त्याचबरोबर इथे जे लेजर्स देण्यात आलेले आहेत या लिस्टमध्ये असणाऱ्या सर्व लेजरची अकाउंट ओपन करायचे आहेत किंवा सर्वांचे अकाउंट्स ओपन करायचे आहेत आणि त्याचबरोबर या लिस्टमध्ये जे ट्रान्झॅक्शन्स आहेत ह्या ट्रान्झॅक्शनची जर्नल एंट्री करून त्या सर्व ट्रान्झॅक्शन्स कोणत्या व्हाउचर टाईपमधून रेकॉर्ड करायचे आहेत ते व्हाउचर टाईप आपल्याला इथे मेन्शन करायचं आहे आणि त्याच्यानंतर नेक्स्ट सेशनमध्ये आपण या सर्व ट्रान्झॅक्शनची एंट्री करून पाहणार आहोत.